नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC GDचे पूर्ण पेपर विश्लेषण पाहत आहोत। आजही आपण 16 जानेवारी 2023 शिफ्ट 3 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत आणि आजपासून SSC GDच्या पेपरला सुरुवात होत आहे। सर्वप्रथम या पेपरसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा। आशा करूयात की जसं आपण या PYQ घेतलेले आहेत, पूर्ण पेपर विश्लेषण घेतलेले आहेत, या पद्धतीनेच तुम्हाला आजच्या पेपरमध्ये प्रश्न यावेत। सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक। तर मित्रांनो, जे नवीन असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्लेलिस्ट चेक करा। प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच हे जे पेपर आहे त्या पेपरची PDF मी टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे, त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये पारित झाला आणि डॅश मध्ये लागू झाला होता। तर तो लागू झाला होता 2020 मध्ये। बाजाराच्या संरचनेचा विचार करा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळे आहेत। खूप जणांची कमेंट येत आहे की पेपर व्यवस्थित दिसत नाही। मित्रांनो, एकदा तुम्ही टेलिग्रामची PDF पण बघून घ्या, कारण या ठिकाणी जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर PDF तुमच्या समोर असेल, तुम्हाला व्यवस्थित दिसेल। नाही समजले कुठले प्रश्न तर व्हिडिओ पण पहा। बाजाराच्या संरचनेचा विचार करा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळे आहेत आणि तेथे प्रवेश आणि निर्गमन विनामूल्य आहे, परंतु त्यांच्याद्वारे उत्पादित वस्तू एकसंध नाहीत। अशा बाजाराच्या संरचनेला डॅश असे म्हणतात, तर त्याला मक्तेदारी स्पर्धा असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने 2014 मध्ये लुसोफोनिया गेम्सचे आयोजन केले होते? तर ते राज्य आहे गोवा। सम्राट अशोक हा डॅशचा मुलगा होता, तर जो सम्राट अशोक होता तो बिंदुसारचा मुलगा होता। यानंतर खालीलपैकी कोणते फूल सोने फूल गोल्ड म्हणून ओळखले जाते? तर ते ओळखले जाते FeS2। खालीलपैकी कोणते वॉशिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे? तर वॉशिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे Na2CO3 10H2O। यानंतर डॅश मध्ये स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय तत्त्वज्ञानी जेम्स मिल यांनी एक प्रचंड 3 खंड लिहिले। ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे त्याचे कार्य प्रकाशित केले, तर ते लिहिलेले आहे 1817 मध्ये। यानंतर पुढील प्रश्न, कामगार जे एंटरप्राइजचे मालक आहेत आणि त्यांची उपजीविका चालवतात ते डॅश म्हणूनही ओळखले जातात, तर ते स्वयंरोजगार म्हणून ओळखले जातात। ऑप्शन नंबर 1। यानंतर आगा खान गोल्ड कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो संबंधित आहे हॉकी या खेळाशी। विशाखापट्टणम डॅश हे लँडलॅप केलेले आणि सुरक्षित बंदर आहे। ते खोल हे लँडलॅप केलेले आणि सुरक्षित बंदर आहे। भारताच्या 7व्या पंचवार्षिक योजनेचा वास्तविक विकास दर किती टक्के होता? तर तो होता 6%। कायद्याचे राज्य हे कोणत्याही डॅशचा पाया आहे। याचा अर्थ कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही, तर लोकशाहीचा पाया आहे। याचा अर्थ कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही। मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यघटनेचे जे कलम आहेत महत्त्वाचे ते कलम करा, त्यानंतर पंचवार्षिक योजना करा, पंचवार्षिक योजनेचा कालावधी करा, कोणाच्या काळात झाली ते करा आणि त्याचा उद्देश काय होता हे करा, कारण ह्याच्यावरती खूप जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत। त्याचप्रमाणे राज्यपालाचं वय, राष्ट्रपतीचं वय, यावरही प्रश्न आपण अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार विचारलेले पाहिले आहेत। नृत्य प्रकाराशी संबंधित व्यक्ती, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, आज पेपर आहे आणि हे जर तुम्ही करून जात नसाल तर खूप मोठी चूक कराल। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मृत समुद्राच्या सीमेवर कोणते 2 देश आहेत? तर ते आहेत इस्रायल आणि जॉर्डन। खालीलपैकी कोणत्या राज्यात दरवर्षी हम्पी उत्सव साजरा केला जातो? तर तो कर्नाटक राज्यामध्ये साजरा केला जातो। शारोदी
सैकिया ही भारताची शास्त्रीय नृत्यांगना आहे जी डॅश डॅश नृत्य प्रकारासाठी ओळखली जाते. आता बघा हा प्रश्न, अशा प्रकारचे आतापर्यंत जे आपण पेपर घेतले त्या पेपरमध्ये नवीन नवीन व्यक्ती पाहायला मिळत आहेत जे आपण कधी ऐकलेही नाहीत आणि कुठल्या पुस्तकामध्ये वाचलेलेही नाहीत. त्यामुळे हे प्रश्न लिहून घ्या आणि ते तोंडपाठ करूनच पेपरला जा. शारोदी सैकियाची ही भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. ती संबंधित आहे सातरिया या नृत्य प्रकारासाठी. परत प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओडिसी नृत्यातील योगदानाबद्दल 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ते व्यक्ती आहेत गंगाधर प्रधान. 2008 या सालचं विचारलेलं आहे. पेपर आहे 2023चा. विचारण्याची डेप्थ तुम्ही पाहू शकता. राज्य विधिमंडळाचे वरचे सभागृह डॅश डॅश म्हणूनही ओळखले जाते. तर जे वरचे सभागृह आहे त्याला आपण काय म्हणतो? विधान परिषद म्हणतो. राज्य विधिमंडळाचे म्हणलेले आहे, संसदेचे नाही. नोव्हेंबर 2022 रोजी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत असं म्हटलेलं आहे? मनसुख मांडविया. यानंतर कोणत्या शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे उद्घाटन केले म्हटलेलं आहे? तर होलोंगी हे आहे. खालीलपैकी कोणत्या उद्योगात बॉक्साईट कच्चा माल म्हणून वापरला जातो? तर बॉक्साईट हा कच्चा माल म्हणून ॲल्युमिनियम उद्योगामध्ये वापरला जातो. तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. तर इथं जी संख्या मालिका आहे त्यामध्ये 3 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा, म्हणजे +5 केलेले आहेत. 8 आणि 18 मध्ये +10, 5ची दुप्पट. नंतर 18 आणि 38 मध्ये 20 प्लस केलेले आहेत, 10ची दुप्पट. आता 38 मध्ये किती प्लस करावे लागतील? 20ची दुप्पट. किती येणार आहे? 40. 38 मध्ये 40 प्लस केलात तर किती येणार आहेत? 78. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. 8 व्यक्ती आहेत आणि ते 8 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत. 1 2 3 4 हे 5 6 7 आणि 8 उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. हे यम ओळीच्या एका टोकाला बसला आहे. यम आणि ई मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात आणि डी हा ईच्या उजवीकडे तिसरा बसला आहे. समजा मी जर इथं यम घेतलं तर यम टोकाला बसला. यम आणि ई मध्ये फक्त 2 व्यक्ती म्हणजे ई इथं आला आणि डी हा ईच्या उजवीकडे. आता इथं ई घेतल्यानंतर इकडं जागा शिल्लक राहणार नाही आणि डावीकडे डी घ्यावा लागेल. त्याच्यामुळे यम कुठे घेणार मी? यम इथे घेणार एका टोकाला. यम आणि ई मध्ये फक्त 2 व्यक्ती म्हणजे ई इथे येणार आणि डी हा ईच्या उजवीकडे तिसरा म्हणजे डी कुठे येणार? या ठिकाणी येणार. त्यानंतर डी आणि टी मध्ये फक्त 4 व्यक्ती बसतात. डी इथे आहे. 1 2 3 4 व्यक्ती म्हणजे टी इथे येणार. डी आणि टी मध्ये 4 व्यक्ती. झेड लगेच पीच्या उजवीकडे. आता 2 ठिकाणी जागा बघा इथंच शिल्लक आहेत. झेड हा पीच्या लगेच उजवीकडे म्हणजे पी इथं आणि झेड इथं येणार. डब्ल्यू हा ओळीच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. इथं बसत नाही म्हणजे डब्ल्यू इथं बसणार. आता राहिलं शिल्लक एक जागा, या ठिकाणी बसवून द्या. कोण राहिलं शिल्लक? वाय राहिलेला आहे. वायला इथं बसवा. काय विचारलेलं आहे? वायच्या उजवीकडे किती व्यक्ती? आता वाय इथं आहे, ही उजवी बाजू आहे. उजवीकडे एकही व्यक्ती दिसत नाही म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. खालील समीकरण समतोल करण्यासाठी कोणत्या 2 संख्या अंक नव्हे म्हटलेलं आहे? चिन्हे बदलली पाहिजेत. तर या ठिकाणी आपण बदलणार आहोत 4 आणि 19. तर अगोदर 19च्या ठिकाणी 4 घ्या, अधिक इथं भागाकार आहे अधिक घ्या, अधिक 14. त्यानंतर इथं अधिक आहे भागाकार घ्या 7, गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये आता इथं 4 होतं, काय घ्यायचं? 19 घ्यायचं. 4 अधिक 7 दुने किती? 14. इथं 2, गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 19. आता 4 हे गुणाकारामध्ये 19 दुने 38, 38 दुने 76, 76 अधिक 4 किती येणार? 80. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे, त्याच प्रकारे दुसरी संख्या ही पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे. होमवर्कसाठी प्रश्न आहे, करा. आज तुम्हाला रिझनिंग आणि मॅथचे प्रश्न होमवर्कसाठी दिलेले आहेत. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. लेखकाचा संबंध पेनसोबत आहे, तर सुताराचा संबंध कशासोबत येणार आहे? आरी. ऑप्शन नंबर 1. यानंतर आरशाला उजव्या बाजूला ठेवल्यावर खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या प्रश्न आकृतीचे बरोबर प्रतिबिंब दर्शविते असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आकृती असणार आहे ऑप्शन नंबर 4 मधील. त्यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. आता जम्पिंग आहे, ज्यूस आहे, जंबल आहे, ज्युपिटर आहे आणि ज्युनियर आहे. JU समान आहे. तिसऱ्या अल्फाबेटवरून बघा, तिसरं अल्फाबेट एका ठिकाणी M आहे, एका ठिकाणी I आहे, परत एका ठिकाणी M, एका ठिकाणी P आणि एका ठिकाणी N आहे. यापैकी सुरुवातीला कोण येतं अल्फाबेटप्रमाणे? I येतं. I कोणत्या ठिकाणी आहे? ज्यूसमध्ये, म्हणजे 2 नंबर सुरुवातीला येणार ज्यूस. त्यानंतर M अगोदर येतं का P अगोदर? का N अगोदर येतं? तुम्हीच करा. आता JUMP, JUIC हा 2 नंबरचा कटला. JUMBLE, JUPITER, तर JUMBLE सुरुवातीला येणार जंबल ऑप्शन नंबर. आता 2 3 2 3 2 ठिकाणी आहेत. त्यानंतर जम्पिंग येणार P, म्हणजेच 2 3 1 ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर समूह येईल आणि मालिका पूर्ण करेल म्हटलेलं आहे. A आणि E चा विचार केला तर +4 केलेला आहे. M आणि Q चा विचार केला तर +4, म्हणजे E मध्ये +4 करा. काय येणार आहेत? I येणार आहे या ठिकाणी सुरुवातीला. त्यानंतर F आणि J परत +4, J मध्ये +4 करा. काय येणार? N. I आणि M परत +4 केलेले आहेत. M मध्ये +4 करा. Q येणार. INQV +4 गेलेले आहेत प्रत्येक वेळेस. इथं JNQV दिलेलं आहे या ठिकाणी. INQV ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर A अधिक B म्हणजे A हा B चा भाऊ अधिकचा अर्थ भाऊ आहे. आता जसं सांगितलेलं आहे तसं डायग्राम काढूया. U आणि V मध्ये काय सांगितलेलं आहे? U हा V चा पती आहे. U हा V चा पती आहे, ही झाली पत्नी याची. आणि V आणि W मध्ये काय सांगितलेलं आहे? V ही W ची आई आहे, म्हणजे यांचं मूल आहे W. त्यानंतर W आणि X मध्ये काय? W हा X चा भाऊ आहे. W हा X चा भाऊ आहे. त्यानंतर X%Y, म्हणजेच Y ही X ही Y ची काय आहे? बहीण आहे. बहीण आहे ही. तर U चा Y शी काय संबंध आहे? आता हे दोघं पती पत्नी आहेत आणि यांची ही मुलं आहेत. मग U चा काय संबंध असणार आहे? Y शी, X शी, W शी वडिलांचा संबंध असणार आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आकृती येणार आहे ऑप्शन नंबर 3 मधील. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये DAINTY ला GCKQWB असं लिहिलं जातं. प्रॉमिसला SQUPKVG असं लिहिलं जातं. तर त्याच भाषेमध्ये सर्टनला कसं लिहिलं जाईल असं म्हटलेलं आहे. कशाला म्हटलेलं आहे? CERTAIN. तर या ठिकाणी सुरुवातीला करायचे आहेत +3, म्हणजे या ठिकाणी येणार आहेत F, आणि शेवटी पण +3 करायचे आहेत, म्हणजे इथे येणार आहेत Q. F आणि Q आपल्या कुठल्या ऑप्शनमध्ये आहे?
ऑप्शन नंबर फक्त 3 मध्ये आहे, म्हणजे सुरुवातीच्या आणि शेवटच्या अक्षरावरून देखील उत्तर काढता येतं. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी ओ, व्ही, सी, जे अशा प्रकारची ही अक्षरमालिका आहे. आता या ठिकाणी फरक वगैरे काहीही काढत बसू नका. जर तुम्ही ABCD सुरुवातीला पेपरमध्ये या पद्धतीनं लिहत चला, इथं M पर्यंत घ्या, खाली N घ्या, O नंतर P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z असं ABCD लिहिण्याचा तुम्हाला मी एक फायदा सांगते. कारण कुठं +4 कुठं 2 प्लस केलेले असतील, पण लॉजिक अशाही प्रकारचं असू शकतं की आता इथं O आणि L दिलेलं आहे, या ठिकाणी पाहू शकता OL, इथं VE, इथं E आणि V, CX, इथं पाहू शकता CX, इथं JQ पाहिला तर J आणि Qच्या खाली एकाखाली एक दिलेला आहे. आता PK आहे, इथं P आणि K, QJ कसं दिलेलं आहे, QJ असं दिलेलं आहे. QK येईल का, नाही येणार. PJ येईल का, नाही येणार. म्हणजेच काय येणार, K आणि P ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, इथे सांगताना PK सांगितलेलं आहे मी. उत्तर आहे Q आणि J ऑप्शन नंबर 2. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकणारी संख्या निवडा असं म्हटलेलं आहे. संख्या मालिकाचा विचार केलात तर +1 केलेला आहे. त्यानंतर इथं -4, परत काय केलेले आहेत की +9 केलेले आहेत. परत या ठिकाणी -16, या ठिकाणी परत +25, म्हणजे वर्गसंख्या +- +- 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग. त्यानंतर इथे कितीचा वर्ग येणार आहे, 5चा वर्ग, ह्या दोघांमधला फरक. आणि नंतर येणार 6चा वर्ग. म्हणजेच 128 काय करावं लागणार, -36 करावं लागणार. किती येणार, 92 ऑप्शन नंबर 1. यानंतर पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. ज्या प्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी -3 पाहू शकता, X, Y आणि Z, म्हणजेच -2 केलेले आहेत. इथं परत X आणि Y, Z म्हणजेच H. आता ऑप्शन जर पाहिलात तर इथे X दिलेला आहे. Xचा काहीही Jशी संबंध येणार नाही आहे. H आहे सुरुवातीला, म्हणजे सुरुवातीला H येणार आहे. त्यानंतर दुसरा शब्द जर पाहिलात, I नंतर G दिलेला आहे, म्हणजेच -2 केलेले आहेत. म्हणजे H नंतर काय येणार आहे, M येणार आहे -2. इथं HS आहे, या ठिकाणी HI आहे, म्हणजे उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 2. यानंतर एकाच फाशाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत. 5 दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेली संख्या शोधा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 5 सोबत काय काय आहे अगोदर ते घ्या. 3, 4, 2 आणि 1. नाही कोण, 6. म्हणजे 6 हा विरुद्ध येणार, कारण जे लगत असतात ते विरुद्ध कधीही येत नाहीत. आय होप की तुम्हाला असेच सोपे सोपे प्रश्न आजच्या पेपरमध्ये विचारले जावेत. जसा आपण पेपर पॅटर्न पाहिलेला आहे तसा 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आली आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. सर्व पक्षी गायी आहेत. सर्व पक्षी काय आहेत, गायी आहेत. काही गायी कोंबड्या आहेत. काही गायी काय आहेत,
कोंबड्या आहेत, ज्या ठिकाणी कोंबड्या येणार. त्यानंतर काही कुत्रे पक्षी आहेत, काही कुत्रे पक्षी आहेत, या पद्धतीने येणार. काही कुत्रे काय पक्षी आहेत. निष्कर्ष पाहूया. या ठिकाणी निष्कर्ष दिलेले आहेत की काही कुत्रे कोंबडे आहेत, काही कुत्रे. आता हा माझा भाग इथं आलेला आहे, पण हा भाग इथे येणार नाही, लक्षात ठेवा. इथं वर्तुळात वर्तुळ आलेलं आहे, हे दोन अलग आहेत. काही कुत्रे कोंबडे आहेत, तर हा निष्कर्ष अनुसरण करणार नाही. कोणतीही कोंबडी हा पक्षी नाही. आता कोणतीही कोंबडी हा पक्षी असं कसं होऊ शकणार, कारण काही भाग हा इथं आहे, म्हणून काही कोंबड्या या पक्षी आहेत. काही गायी कुत्रे आहेत, काही गायी कुत्रे आहेत, हा कुत्रे आणि गायीचा भाग समाविष्ट आहे. म्हणजे फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अदलाबदल करणार आहोत. ऑप्शन नंबर 4 मधील मायनस आणि प्लस. या ठिकाणी 36 आहे, प्लसच्या ठिकाणी मायनस घ्या, 27 येणार. त्यानंतर मायनसच्या ठिकाणी प्लस घ्या, 75. गुणाकारामध्ये 5, भागाकारामध्ये 25. आता 36 वजा 27 9, 25 किंवा हे 75 गुणाकारामध्ये 5 करा, किती येणार आहे 375. भागाकारामध्ये काय येईल 25, हे 9, 9 अधिक हे 15, किती येणार 24. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर KLMNOPQ या 7 व्यक्ती ज्या आहेत त्या उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेमध्ये बसलेल्या आहेत. पीच्या डावीकडे फक्त 4 लोक बसले आहेत. 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. पीच्या डावीकडे फक्त 4 लोक, म्हणजे आता 1 2 3 आणि 4 लोक पीच्या डावीकडे, म्हणजे पी इथं येणार, ही त्याची डावी बाजू आहे. त्यानंतर क्यू यांच्या डावीकडे तिसरा, क्यू जो आहे तो यांच्या डावीकडे 1 2 आणि तिसरा बसलेला आहे. त्यानंतर एन हे पीच्या शेजारी नाही. आता एन हे पीच्या शेजारी नाही म्हणजे एन इथे येणार नाही. त्यानंतर यम हा एलच्या डावीकडे तिसरा. आता आपण अगोदर एनला बसवून घेऊया. एन इथं पण येणार नाही, एन इथं पण येणार नाही, कारण तो पीचा शेजारी नाही. आणि क्यू हा एनच्या डावीकडे तिसरा. आता मी इथं जर एनला घेतलं तर क्यूला कुठे इथं बसवू शकणार का नाही. एनला आपण या ठिकाणी घेऊया, कारण क्यू हा एनच्या डावीकडे तिसरा आहे, म्हणजे क्यू इथं येणार आहे. त्यानंतर यम हा एलच्या डावीकडे तिसरा. आता यम हा एलच्या डावीकडे तिसरा. जर मी इथं एलला घेतलं 1 2 आणि 3 या ठिकाणी येणार. मग यम हा एलच्या डावीकडे तिसरा बसतो म्हटलेला आहे. या ठिकाणी आपल्याला क्यू बसवताना थोडीशी चूक झालेली आहे की क्यू हा यांच्या डावीकडे, म्हणजेच क्यू हा इथं न येता तो इथे येणार आहे. 7 व्यक्ती बसवायचे आहेत. या ठिकाणी आपण एन घेतलं होतं, यांच्या डावीकडे क्यू म्हटलेलं होतं. मग 1 2 आणि 3 म्हणजे क्यू इथे येणार. इथं चूक झाली होती थोडीशी. नंतर एन हे पीच्या शेजारी नाही म्हटलेलं होतं, म्हणजे पी कुठं आला होता की पीच्या डावीकडे फक्त 4 लोक आले होते, म्हणजे पी हा इथं आला होता. 1 2 3 आणि 4 लोक डावीकडे होते. यम हा एलच्या डावीकडे तिसरा. यम हा एलच्या डावीकडे तिसरा. एल इथं घेतलं होतं. 1 2 आणि 3 यम इथं येणार. त्यानंतर के हा यमच्या लगेच डावीकडे. के जो आहे तो यमच्या डावीकडे, म्हणजे के इथे येणार. आता शिल्लक राहिली जागा 1. काय म्हटलेलं आहे, ओळीच्या डाव्या टोकाला कोण बसलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे ओ. तो ओ ओळीच्या डाव्या टोकाला बसलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये FLEETला TFMFF असं लिहिलं जातं. OUTLETला TOVUMF असं लिहिलं जातं. त्याच भाषेमध्ये लेबरला कसं लिहिलं जाईल. अतिशय सोपा प्रश्न आहे. LABOUR साठी विचारलेला आहे. अगोदर RL घ्या, सुरुवातीचं घ्या, नंतर शेवटचं अक्षर घ्या.
अगोदर शेवटीचं घ्या, नंतर सुरुवातीचं घ्या, म्हणजे आर सुरुवातीला यल नंतर येणार. त्यानंतर एच्या समोरचं अक्षर घ्या, बी येणार. बीच्या समोरील घ्या, सी येणार. ओच्या समोरील घ्या, पी येणार. आणि यूच्या घ्या, व्ही येणार. आर एल बी सी पी व्ही कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. 6 अधिक बॉडमॉसचा प्रश्न आहे. तर बॉडमॉसचा प्रश्न सोडवत असताना अगोदर कंस सोडवून घ्यायचा. आता या कंसामध्ये 2चा वर्ग अधिक 2 दिलेला आहे. म्हणजे 2चा वर्ग किती येणार आहे? 4. 4 अधिक किती येणार आहे? 6. म्हणजे इथं 6 येणार आहे. त्यानंतर इथं 16 वजा 4 दिलेला आहे. 16 वजा 4 किती येणार आहेत? 12. आणि हे भागाकारामध्ये आहे. यांचा भागाकार केला तर किती येणार आहे? 2. आता इथे 2 आले आणि कंसाच्या बाहेर हे वजा 2 आहेत आणि इकडं 6 प्लस आहेत. अधिक 2 वजा 2 कॅन्सल, राहिले किती? 6. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे. हेअर ड्रायरची जी चिन्हांकित किंमत आहे ती ₹10,550 आहे. दुकानदार यावर 18% सूट देतो, तर त्याची विक्री किंमत शोधा असं म्हटलेलं आहे. 10,550, 18% सूट म्हणजे इथे किती येणार? 82 छेदस्थानी 100. हे जर सॉल्व केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 8,651. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर एकाच दिशेने 110 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति ताशी वेगाने धावणाऱ्या 2 ट्रेन 54 सेकंदात एकमेकांना ओलांडतात. पहिल्या ट्रेनची लांबी 130 मीटर असल्यास दुसऱ्या ट्रेनची लांबी शोधा. मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, सूत्र माहिती असेल. पहिल्या ट्रेनची लांबी 130 प्लस दुसरी काढायची आहे म्हणून x करा. आता 110 किलोमीटर म्हटलेलं आहे आणि 90 किलोमीटर म्हटलेलं आहे आणि त्या कोणत्या दिशेने जातात? एकाच दिशेनं. मग यांची वजाबाकी करा. 110 आणि 90ची किती येणार? 20 येणार. वजाबाकी केली कारण एकाच दिशेने जात आहेत. गुणाकारामध्ये 54 सेकंद आणि गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी 18. 18ने इथे 54ला भाग द्या, भाग जाईल 3चा. या ठिकाणी गुणाकार करा. 5 त्रिक 15, 15 दुने 30, हे 300 आले आणि 300 वजा 130 केलं तर येणार आहेत 170. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे. मोहन आणि सोहन एका मालमत्तेत अनुक्रमे 3,000 रुपये आणि 4,000 रुपये गुंतवले आणि 6 महिन्यानंतर सोहनने गुंतवलेली रक्कम काढून घेतली. जर वर्षअखेरीस त्यांचा नफा ₹540 असेल तर मोहनने कमावलेला नफा काय असेल? मोहन आणि सोहन लिहून घ्या. मोहनचे आहे 3,000, सोहनचे आहे 4,000. हे 3 शून्य, हे 3 शून्य डायरेक्ट इथे कॅन्सल करा. 6 महिन्यानंतर कोण काढून घेतो? सोहन काढून घेतो. याची 12 महिने याने ठेवलेली आहे. आता याचा गुणाकार करा. 12 त्रिक 36, 4 सख्ख 24. आता इथं परत संक्षिप्त रूप द्या. 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36, 3 2 आलं. विचारलेलं कोणाचं आहे? मोहनने मिळवलेला नफा. मोहनचा रेशो किती आहे? तर 3. या दोघांची बेरीज छेदस्थानी 5. गुणाकारामध्ये किती? 540. 540ला भाग दिलात 5ने तर येणार 108. 108 गुणाकारामध्ये 3 केलात तर येणार आहे 324. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे. विद्यापीठात अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि विज्ञान विषयांच्या जागा 7, 8, 9 या प्रमाणामध्ये आहेत. या जागावर अनुक्रमे 20%, 30% आणि 60% वाढ प्रस्तावित आहे. वाढलेल्या जागांचे प्रमाण किती असेल म्हटलेलं आहे. 2 विषयावरून पण काढू शकता. तर 7ची काढा 20%, म्हणजेच किती येणार? 120 छेदस्थानी 100. त्यानंतर 8ची काढायचे 30%. वाढलेल्या जागांचं म्हणलेलं आहे. हा 0, हा 0, परत इथं हा 0, हा 0 कॅन्सल. तर हे करत असताना या ठिकाणी काय येणार आहे मग? किंवा हे 100 आणि हे 100 कॅन्सल करा. 7 गुणाकारामध्ये 120, छेदस्थानी 8 गुणाकारामध्ये 130. आता इथं किती येणार? 84, कारण हा आणि हा 0 कटला. इथं राहणार 104. परत त्याला संक्षिप्त रूप द्या. 4ने 21 आणि छेदस्थानी किती येणार आहे? 26 येणार आहे. 21 आणि 26 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे.
म्हणजेच पूर्ण काढायची गरज नाही, दोन्हीवरूनही काढता येतं. यानंतर एका लॅपटॉपची किंमत जी आहे ती 3 वर्षामध्ये 1,33,100 वरून 72,900 पर्यंत कमी झाली. वार्षिक मूल्यह्रास दर शोधा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी वार्षिक मूल्यह्रास दर शोधत असताना तुम्ही याचा रेशिओ काढा. 72,900, 2020 कॅन्सल झाले. याचा रेशिओ काढून छेदस्थानी घ्या. छेदस्थानी 729 घ्या आणि या 1331 मधून हे 729 वजा करून आलेली किंमत वर लिहा आणि गुणाकारामध्ये 100 करा. तुमचं उत्तर येऊन जाईल ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, ज्या शंकूची उंची 24 सेमी आहे आणि त्याची त्रिज्या 14 सेमी आहे त्याचे घनफळ शोधा म्हटलेलं आहे. शंकूचे घनफळ बरोबर सूत्र आहे 1/3 पाय r वर्ग h. 1/3 गुणाकारामध्ये 22/7. r किती दिलेला आहे, त्रिज्या 14 म्हणजे 14 गुणाकारामध्ये 14. उंची दिलेली आहे किती, 24 म्हणजे या ठिकाणी 24 येणार. 7 दुणे 14, 3 8 24. या सगळ्यांचा गुणाकार करा. उत्तर येणार आहे 4,928. ऑप्शन नंबर 2. यानंतर एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अंजलीला लागणारा वेळ रॉनने घेतलेल्या वेळेच्या चौपट आहे आणि जॉनने घेतलेल्या वेळेच्या तिप्पट आहे. या तिघांनी मिळून काम केल्यास संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर एकट्या रॉनने किती दिवस काम केलं म्हटलेलं आहे. अंजली, त्यानंतर रॉन आणि त्यानंतर जॉन आहेत. अंजलीला आपण काय म्हटलेलं आहे की अंजलीला लागणारा वेळ रॉनने घेतलेल्या वेळेच्या चौपट आहे. म्हणजे या ठिकाणी जर मी 3 घेतलं म्हणजे 3ची चौपट किती येणार आहे, 12. त्यानंतर जॉनने घेतलेल्या वेळेच्या तिप्पट, जॉनने घेतलेल्या वेळेच्या तिप्पट म्हणजे 4 त्रिक 12 इथे येणार 4. आणि या तिघांनी मिळून केलेल्या संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी रॉनने किती दिवस घेतले असं विचारलेलं आहे. रॉन हा 3 दिलेला आहे. या ठिकाणी जर यांचा लसावी घेतला तर तो किती येणार आहे, 12. तिथं 12 1 12, 3 चोक 12 आणि 4 त्रिक 12. एका दिवसामध्ये हे किती काम करतात, 8 करतात. काम किती दिवस केलेलं आहे, 4 दिवस. 8 चोक किती आले, हे 32 आले. म्हणजे एकूण काम किती झालं, 32 झालं. एकट्या रॉनने किती दिवस काम केले म्हटलेलं आहे. रॉनची काय आहे, रॉन हा 3 संपूर्ण काम हे 32 झाले. रॉन हा एका दिवसामध्ये 4 कार्यक्षमतेने काम करतो. 4ने जर 32ला भाग दिला तर भाग जाईल 8चा. ऑप्शन नंबर 2. यानंतर 624 लिटरच्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे, 5:3 आहे. दूध आणि पाणी. त्यानंतर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:4 दिलेलं आहे. आणखी किती प्रमाणात पाणी मिसळावे म्हटलेलं आहे. 5:3ची बेरीज केला तर 8, यामधला फरक घेतला तर 1 येणार आहे. मग 8 बरोबर किंमत दिलेली आहे 624, कारण मिश्रणात म्हटलेलं आहे. दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:3. मग 8 बरोबर 624, तर 1 बरोबर किती येणार, तर 1 बरोबर येणार 78. 624ला 8ने भाग दिला तर मग 78, याचा फरक घेतलेला आहे आपण 1. 78 गुणाकारामध्ये 1 केलात तर ते येणार आहे 78. ऑप्शन नंबर 1. मोबाईल रुपये फोनची चिन्हांकित किंमत रुपये 10,000 होती. दुकान मालकाने 10% सूट जाहीर केली, पण ग्राहकाच्या पुढील विनंतीनुसार त्याने रोख सवलत दिल्यानंतर ते रुपये 8,500ला विकले. ही रोख सवलत टक्केवारीत किती आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी किंमत आहे 10,000. 10% सूट म्हणजे 90 छेदस्थानी 100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. या ठिकाणी किती आले, 9,000 ही किंमत आली खरेदी. 10,000 ही चिन्हांकित किंमत होती आणि सूट दिल्यानंतर 9,000 होते. छेदस्थानी घ्या 9,000 आणि 10,000 आणि
9,000. 8,500ला विकले म्हटलेलं आहे. खरेदी किंमत आली आपली 9,000. 8,500 आणि 9,000 यांची जर वजाबाकी केली तर येणार आहेत 500. गुणाकारामध्ये हे 100. हा 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले. परत हा इथला 50 छेदस्थानी 9. यानंतर उत्तर येणार आहे 5.56%. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी दिलेला आहे. याचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा. यानंतर एक सायकल स्वार जो आहे तो 140 मीटर त्रिज्येच्या वर्तुळाकार मार्गावर सायकल चालवून 2 मिनिटामध्ये एकेरी पूर्ण करतो, तर सायकल स्वाराचा सरासरी वेग किती आहे? या ठिकाणी सूत्र आहे 2πr. 2 गुणाकारामध्ये पायची किंमत 22 छेदस्थानी 7. गुणाकारामध्ये त्रिज्या आहे 140. 7ने भाग द्या, भाग जाईल या ठिकाणी 20चा. त्यानंतर 2 गुणाकारामध्ये 22 आणि गुणाकारामध्ये जर 20 केला तर हे येणार आहेत 880. सरासरी वेग विचारलेला आहे. 2 मिनिटामध्ये एक फेरी पूर्ण करतो. 880ला जर 2ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 440 मीटर प्रति मिनिट. यानंतर पुढील प्रश्न आहे. 20% नफा कमावला आणि 20% नुकसान झाले म्हटलेलं आहे. हा प्रश्न सोडवा आणि याचे उत्तर कमेंटमध्ये कळवा. यानंतर तांदूळ, पेट्रोल आणि तेलावर कुटुंबाच्या खर्चाचे गुणोत्तर 8:11:6 आहे. जर या वस्तूंचे भाव अनुक्रमे 10%, 20% आणि 30%ने वाढवले तर या वस्तूवर कुटुंबाने केलेला खर्च एकूण किती टक्क्याने वाढेल असं म्हटलेलं आहे. तांदूळ आहे, पेट्रोल आणि तेल. 8:11:6 हे जे गुणोत्तर दिलं आहे त्याला 80, 110 आणि 60 असं अगोदर लिहून घ्या. या वस्तूंचे भाव वाढलेले आहेत 10%, 20% आणि 30%. 80चे 10% काढा, ते येणार आहेत 8. त्यानंतर पेट्रोलचे 20% काढा, ते येणार आहेत 22. आणि 60चे 30% काढा, ते येणार आहेत 18. या सगळ्यांची बेरीज करा, ती येणार आहे 48. 80, 110 आणि 60ची बेरीज केल्यानंतर येणार आहेत 250 आणि गुणाकारामध्ये 100. उत्तर येणार आहे 19.2. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. ₹12,000ची वार्षिक 10% दराने चक्रवाढ व्याजाच्या आधारावर गणना केली जाते, म्हणजे ते एका निश्चित कालावधीत ₹15,972 होते, तर कालावधी शोधा असं म्हटलेलं आहे. 10% दर म्हणजे 10 छेदस्थानी 100. याला संक्षिप्त रूपामध्ये लिहिलं तर 1 छेदस्थानी 10 लिहिणार आहे. 10 वरून हे किती वाढलेलं आहे? 11 झालेलं आहे. या ठिकाणी 10 + 11. कालावधी शोधायचा आहे म्हणून या ठिकाणी 10चा n-वा घात आणि 11चा n-वा घात लिहा. 12%ची वार्षिक गणना म्हणलेलं आहे. 12,000 या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर किती दिलं आहे? 15,972. आता याला जर संक्षिप्त रूप दिलं 12ने भाग द्या, 12 × 1 = 12. या ठिकाणी 1000 येणार आहे आणि इथं जर 12ने भाग दिला तर येणार आहे 1331. म्हणजेच हा कशाचा घन आहे? 10चा. हा कशाचा घन आहे? 11चा घन आहे. कालावधी किती आला? आपण n लिहिलं होतं या ठिकाणी. कालावधी आला 3 वर्ष. यानंतर समान लांबीच्या 2 गाड्या आहेत. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि 90 किलोमीटर प्रति तास वेगाने समांतर ट्रॅकवर विरुद्ध दिशेने जात आहेत. ते 12 सेकंदात एकमेकांना पार करतात, तर प्रत्येक ट्रेनची लांबी मीटरमध्ये शोधा म्हटलेलं आहे. 54 आणि 90 विरुद्ध दिशेने जात आहेत म्हणून यांची करायची बेरीज येणार 144. 144 गुणाकारामध्ये 12 सेकंद आणि या ठिकाणी 5 छेदस्थानी 18 करायचं, कारण देताना वर किलोमीटर प्रति तास आणि सेकंदामध्ये दिलेलं आहे आणि लांबी मीटरमध्ये विचारलेली आहे. 18ने 144ला भाग द्या, भाग जाईल 8चा. हे 12×5 = 60 आणि हे गुणाकारामध्ये 8. उत्तर किती येणार? 480. पण विचारलेलं काय आहे? प्रत्येक ट्रेनची लांबी.
2 ट्रेनची लांबी आलेले 480, एका ट्रेनची लांबी किती येणार 240, ऑप्शन नंबर 1. यानंतर 7 सेमी त्रिज्येच्या गोलाकार पाण्याची टाकी रंगविण्यासाठी लागणारी जी किंमत आहे ती शोधा. जात रंगवण्यासाठी लागणारी जी किंमत ₹4.5 प्रति सेंटीमीटर आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सूत्र आहे 4πr². त्यानंतर 4 हे गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7. आरची किंमत दिलेली आहे 7 आणि खर्च दिलेला आहे 4.5. हे 7 आणि हे 7 कॅन्सल झाले. या सर्वांचा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे 2772, ऑप्शन नंबर 2. यानंतर 0.75 आणि 3चा मध्यानुपात शोधा. या दोघांचा गुणाकार करा. 0.75 गुणाकारामध्ये 3, गुणाकार येणार आहे 1.25. म्हणजेच हा कशाचा वर्ग आहे 1.5 15चा आहे, ऑप्शन नंबर 3. यानंतर 19 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न होमवर्कसाठी घ्या. 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 32 आणि 192 आहे. तर त्यापैकी एक संख्या 64 आहे. तर त्या 2 संख्येतील फरक किती? लसावी गुणाकारामध्ये मसावी बरोबर एक संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या. लसावी दिलेला आहे 192, मसावी दिलेला आहे 32, एक संख्या दिलेली आहे 64 आणि दुसरी संख्या काढायची आहे. 32 गुणाकारामध्ये हे 192, छेदस्थानी 64 बरोबर दुसरी संख्या. दुसरी संख्या काढल्यानंतर येणार आहे 96. 96 वजा जर 64 केलं तर यांच्यामधील फरक येणार आहे 32, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मैं तुम्हारे डैश डैश भविष्य की कामना करता हूँ, वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति शुद्ध शब्द द्वारा कीजिए. मैं तुम्हारे उज्जवल भविष्य की कामना करता हूँ, शुद्ध शब्द उज्जवल, ऑप्शन नंबर 3. दिए गए मुहावरे में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा? छाती पर चना दलना, तो छाती पर मूंग दलना यह विकल्प है, चना दलना यह गलत है. निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? विदुषी स्त्री का सम्मान करना चाहिए, यही शुद्ध वाक्य है. शरीर पर कई अंग होते हैं, अपने बच्चों बहादुर बनाओ, मैं आप वहाँ आऊँगा, यह अशुद्ध वाक्य है. इसके आगे का सवाल है निम्न वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति उचित संज्ञा शब्द से करें. वह अभी अभी डैश डैश के घर गया है, तो वह अभी अभी लोकेश के घर गया है. आकाश में तम का साम्राज्य था, उक्त वाक्य में प्रयुक्त तम के स्थान पर उसके विलोम शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में किया गया है? तो वह किया गया है आकाश में प्रकाश का साम्राज्य था, ऑप्शन नंबर 2. आप अपने लक्ष्य तक अवश्य पहुँचेंगे, उक्त वाक्य में प्रयुक्त लक्ष्य के स्थान पर उसके समानार्थी शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में किया गया है? तो वह किया गया है आप अपने गंतव्य तक अवश्य पहुँचेंगे. इसके आगे का सवाल है नीचे दिए गए वाक्य के रेखांकित भाग को उचित वाक्य खंड से प्रतिस्थापित करें. हमारे गले में पराधीनता की बेड़ियाँ पड़ी थी, हमारे पैरों में पराधीनता की बेड़ियाँ पड़ी थी, गले में नहीं आएगा, यह अशुद्ध है. किनारा का पर्यायवाची शब्द इनमें से क्या होगा? तो किनारा का पर्यायवाची शब्द है तट, ऑप्शन नंबर 2. निम्न वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित विकल्प चुनिए. वह मिलनसार था इसलिए उसने कई अपने बना लिए, तो वह मिलनसार था इसलिए उसने कई मित्र बना लिए. निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए. वह पर्वत जहाँ से सूर्य का अस्त माना जाता हो उसे कहते हैं अस्ताचल, ऑप्शन नंबर 1. सिर उठाना मुहावरे का उचित अर्थ क्या है? सिर उठाने का मुहावरे का उचित अर्थ है विरोध में खड़ा होना.
निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर आने वाले सर्वाधिक उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। मैंने उसे बहुत समझाया पर वह न मानी, तो मैंने उसे बहुत समझाया पर वह न मानी। निम्न वाक्यांश के लिए सार्थक शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। जानने की इच्छा, जानने की इच्छा को कहते हैं जिज्ञासा। निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य साधारण क्रिया विशेषण से संबंध नहीं रखता है? तो वह नहीं रखता है अरे वह अब पढ़ना चाहता है। निम्नलिखित वाक्य में रिक्त स्थानों की पूर्ति उचित एकार्थी शब्दों से करें। डैश डैश बदलता नहीं है और डैश डैश हमेशा बदलती है। तो ऋतु बदलता नहीं है और रत नहीं बदलता है और ऋतु हमेशा बदलती है। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। आज फैशन का डैश डैश है, तो आज फैशन का युग है। ऑप्शन नंबर 4 यहाँ पर आएगा। एक देश ही नहीं सारा विश्व इससे डैश डैश है, तो एक देश ही नहीं सारा विश्व इससे प्रभावित है। सहमाइत उलझा यह नहीं आएगा यहाँ पर। डैश डैश चहुमुखी क्षेत्रों में हुई है। नए नए डैश डैश के विकसित होने के कारण फैशन की दुनिया भी बढ़ती चली गई है। कल तक जो नया माना जाता था आज पुराना लगने लगता है। विभिन्न औद्योगिक संस्थान नई से नई वस्तुएं बनाते हैं और सभी को डैश डैश करने के लिए उनका व्यापक प्रचार करते हैं। तो इनके लिए सही शब्द है प्रगति, उपकरणों और आकर्षित। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 16 जानेवारी शिफ्ट 3 मध्ये झालेला पेपर पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।